नमस्कार मित्रांनो. आज आपण डेअरी व्यवसायातील सर्वात चर्चेचा प्रश्न पाहणार आहोत. गाईच्या दुधापासून महिन्याला 1,00,000 रुपये कमवता येतात का? अनेक जण दावा करतात की 2-4 गायी घ्या आणि लाखो रुपये कमवा. पण वास्तव काय आहे आज आपण पाहणार आहोत. हा विषय आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आपण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. उत्पन्न म्हणजे नफा नसतो. दूध विकून जे पैसे मिळतात ते एकूण उत्पन्न असतं. त्यातून चारा, पशुखाद्य, औषध, मजुरी, वीज, पाणी, वाहतूक, विमा देखील आणि इतर खर्च वजा केल्यानंतर जो पैसा उरतो तोच खरा नफा असतो. आपण आता एक प्रत्यक्षात उदाहरण पाहूया. समजा तुमच्याकडे चांगल्या 10 गायी दूधवात्या आहेत. प्रत्येक गाय सरासरी 15 लिटर दूध देते, म्हणजे दिवसाला 150 लिटर दूध होतं. जर दुधाला प्रति 45 रुपये लिटर जर दर मिळाला तर दिवसाचे उत्पन्न होतं 6,750 होतं. महिन्याचे एकूण उत्पन्न सुमारे झाले 2,02,500 रुपये. आता त्याचा खर्च पाहूया. चारा आणि पशुखाद्य हा सर्वात मोठा खर्च असतो. एका गायीवर दररोज 250 ते 300 रुपये खर्च झाला तर 10 गायींसाठी महिन्याला 75,000 ते 90,000 रुपये खर्च होतो. याशिवाय औषध, लसीकरण, कृत्रिम रेतन, वीज, पाणी, गोठ्याची स्वच्छता आणि मजूर आणि इतर खर्च धरला तर एकूण मासिक खर्च साधारण 95 ते 1,00,000 आणि 1,10,000 रुपयांपर्यंत हा खर्च जाऊ शकतो. आता याचा अर्थ 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं तर निव्वळ नफा सुमारे 90 ते 1,10,000 इतका राहतो. म्हणजे योग्य व्यवस्थापन असल्यास महिन्याला 1,00,000 रुपये नफा मिळू शकतो. परंतु हा नफा प्रत्येक महिन्याला मिळेलच असं नाही. कारण काही गायी भाकड कालावधी असतात. काही वेळा दूध उत्पादन कमी होतं, उन्हाळ्यात दूध घटतं, चाऱ्याचे दर वाढतात, दुधाचे भाव कमी जास्त होतात. एक गाय आजारी पडली तर उपचाराचा खर्च वाढतो. त्यामुळे डेअरी व्यवसायात जोखीमही असतं. मग यशस्वी शेतकरी जास्त नफा कसा कमावतात? ते फक्त कच्चे दूध विकत नाहीत. दुधापासून तूप, पनीर, दही, ताक, मिठाई तयार करून विकतात आणि मूल्यवर्धित उत्पादनापासून प्रति लिटर आर्थिक उत्पन्न मिळतं. याशिवाय शेणापासून सेंद्रिय खत, गांडूळ खत किंवा बायोगॅस तयार करून अतिरिक्त कमाई करता येते. गोमूत्रापासून सेंद्रिय शेतीसाठी उत्पन्नासाठी तयार करून काही शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात. डेअरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. उच्च दूध उत्पादन देणाऱ्या आणि स्थानिक हवामानाला अनुरूप गायी निवडा. संतुलित आहार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी द्या. नियमित लसीकरण आणि पशुवैद्यक तपासणी करा. स्वच्छ, हवेशीर आणि कोरडे गोठा ठेवा. दूध काढण्याची वेळ निश्चित ठेवा. दुधासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ तयार करा. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सुरुवातीला किती गुंतवणूक लागते? 10 चांगल्या गायी, गोठ्यात दूध काढण्यासाठी उपकरणे, पाण्याची व्यवस्था आणि चारा साठा याच्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक लागू शकते. त्यामुळे योग्य व्यवसाय आराखडा तयार करूनच डेअरी सुरू करा. गायीच्या दुधापासून महिन्याला 1,00,000 रुपये नफा कमवणे शक्य आहे, पण त्याच्यासाठी चांगल्या गायी, पुरेशी गुंतवणूक आणि शास्त्रीय व्यवस्थापन, योग्य बाजारपेठ आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक आहे. मित्रांनो, कसं वाटलं आजचं एक गायी संदर्भात, म्हणजेच महिन्याला 1,00,000 रुपये कमवता येतात का याच्या संदर्भात कसं वाटलं आजचा एक व्हिडिओ. असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.